अण्णा कसे आहात सर्वजण? झालं का सर्व काम वगैरे? माझं पण झालं. मला तुम्हाला एक माझ्या मनातली गोष्ट सांगायची होती. मी दर शनिवारी म्हणजे रोजच मी प्रार्थना करत असते आणि मी सांगत असते की जो दुष्ट आत्मा छळत आहे, हो की नाही, आमच्या घरातील परिवारातील लोकांना, तो दुष्ट आत्मा तू काढून टाक. त्या दुष्टात्म्याचा तू नाश कर. त्या दुष्टात्म्याला तू नमो. देवा, तुला सर्व शक्य आहे. सैतानी मार्ग जे चालू आहेत, सैतानाने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि करत होतं. परंतु माझ्या प्रार्थना, मी सांगत नाही माझा मोठेपणा, सतत माझी प्रार्थना असं आहे की सैतानाला काढून टाक, दुष्ट आत्मा घालून टाक, दुष्ट आत्म्याला नष्ट कर, त्याचा नाश कर. तर बघा, काही प्रमाणात का होईना देवाने मला त्याचं उत्तर दिलं आणि दुष्ट आत्म्याचा त्याने ताबा मिळवला आहे. ताबा मिळवणं फार मोठी गोष्ट असते. दुष्ट आत्म्यावर त्याने ताबा मिळवलेला आहे आणि दुष्ट आत्म्याला तो दूर घेऊन चाललेला आहे, दूर नेत आहे आणि त्याला दूर करत आहे. ही फार मोठी गोष्ट झाली, चमत्कार झालेला आहे, माहिती का? मी तुम्हाला परत माझ्या व्हिडिओमध्ये सांगेल की देव कसा कार्य करतो. खूप त्रास झाला, भयंकर त्रास झाला आणि होत होता. परंतु मी फक्त देवाला सांगत होती की देवा पहा, सैतान किती छळत आहे, दुष्ट आत्मा किती त्रास देतात. त्या दुष्ट आत्म्याला तू काढून टाक, त्या दुष्ट आत्म्यापासून मला दूर कर, त्या दुष्ट आत्म्याला घालवून टाक. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, एका व्यक्तीसाठी मी खूप कळकळीची प्रार्थना करते. माझ्या अगदी मनाने, माझ्या डोक्यात सारखं विचार असतो की देवा, का तू एखाद्या व्यक्तीला इतकं छळतोय, काय इतका त्रास देतोय, काय चूक आहे त्याची? चूक तर त्याची काही नाही. तर त्या व्यक्तीसाठी मी इतकी माझ्या आत्म्याच्या तळतळीने प्रार्थना करत होते, देवाला सांगत होते की देवा, काय तू लावलेलं आहे, काय तू दुष्ट आत्मा काढतो, तुला शक्य आहे सर्व. आणि देवानी हळूहळू, कारण दुष्ट आत्मा इतकी दुष्ट कृत्य करत होता, पण देवाच्या पुढं सैतानाचं काही चालत नाही, दुष्ट आत्म्याचं काही चालत नाही. आणि देवाने थोडं का होईना आमच्या बाजूने कार्य केलेलं आहे. तर सारा गौरव मी प्रभूला देते, सारा गौरव मी माझ्या येशूला देते, सारा गौरव मी माझ्या देवाला देते की देवा, तू माझी प्रार्थना, मी जी काही कळकळीची प्रार्थना करत होते देवा, तुझ्या चरणाजवळ मागत होते, तू मला त्यात थोडं ना थोडं यश दिलेलं आहेस आणि देशील, ह्याची मला खात्री आहे. आणि तुझ्याचकडे मी मागणार आहे, बाकी मी कोणाच्याकडे नतमस्तक होणार नाही. माणसं काही करू शकत नाहीत, करणारा माझा प्रभू आहे, माझा देव आहे आणि त्याच्याकडंच मी मागते. माझी जी काही कळकळीची प्रार्थना आहे, जी काही मी मागते, तळतळून मागते की नाश कर, दुष्ट आत्म्याला घालून टाक, नाश कर, त्याचं नायनाट कर प्रभू. माझी हीच प्रार्थना असते सतत, रात्री म्हणा, दिवसा म्हणा, झोपताना म्हणा, उठले सकाळी तरी मी तेच देवाला कळकळून सांगत असते की हे देवा, सैतानाचा नायनाट कर, त्याचा नाश कर, त्याला फेकून दे, त्याला काढून टाक. हीच माझ्याने प्रभू माझा करत आहे. हो, मला खूप त्याने साथ दिली. माणूस काय साथ दिली, देवाने खूप मला साथ दिली. तर लाखो कोटी धन्यवाद मी देवाला देते. एवढंच मला सांगायचं.